आज आपण मस्त चविष्ट आणि त्याचप्रमाणे पौष्टिक अशी पुड चटणी कशी करायची ते बघणार आहोत। अतिशय चवीला सुंदर होते, झटपट बनवून तयार होते। पोळी भाकरी किंवा भातासोबत सुद्धा आवर्जून ही चटणी खाल्ली जाते। अतिशय चटपटीत होते। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर पुड चटणी तयार करण्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। तर यामध्ये सुरुवातीला पाव वाटी इथे आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे। तर बघू शकाल इथे तुम्ही, तर ही पाव वाटी मी हरभऱ्याची डाळ घालतीये कढईत आणि व्यवस्थित मंद आचेवरती ही डाळ आपल्याला छान असा डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तर बघू शकाल इथे तुम्ही साधारण 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत आणि ही डाळ व्यवस्थित डाग पडेपर्यंत मी भाजून घेतलेली आहे आणि डाळीचा कलर देखील थोडासा बदललेला आहे। तर ही डाळ एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। छान अशी खरपूस डाळ भाजून झालेली आहे। आता त्याच कढईमध्ये ज्या वाटीने हरभऱ्याची डाळ मोजून घेतली त्याच वाटीने इथे पाव वाटी उडदाची डाळ मी घालतीये आणि उडदाची डाळ सुद्धा मंद आचेवरती छान सुगंध येईपर्यंत आणि डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊयात। तर बघू शकाल उडदाची डाळ सुद्धा व्यवस्थित इथे भाजून झालेली आहे, डाग पडलेले आहेत आणि ह्याच्यामधून सुगंध देखील येतोय। तर ही डाळ सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर ही डाळ मी त्याच प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। त्याच कढईमध्ये आता ज्या वाटीने दोन्ही डाळी मोजून घेतल्या त्याच वाटीने पाव वाटी इथे खिसलेलं खोबरं घालायचं आणि खिसलेलं खोबरं सुद्धा व्यवस्थित सोनेरी रंगावरती छान असं परतून घ्यायचं। तर बघू शकाल बदामीसर रंगावरती इथे हे खोबरं छान असं मंद आचेवरती भाजून घेतलेलं आहे। आता हे खोबरं सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आता त्याच कढईमध्ये इथे 2 टेबलस्पून धने घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये धने भाजतानाच साधारण 2 टीस्पून इथे मी जिरे घेतलेले आहेत, ते पण घालून घेऊयात आणि 2 टीस्पूनच इथे तीळ घेतलेले आहेत, ते सुद्धा घालून घेऊयात आणि हे सुद्धा मंद आचेवरती व्यवस्थित आपण भाजून घेऊयात, डाग पडेपर्यंत, कलर बदलेपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत। तर आता 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत आणि बघू शकाल इथे तुम्ही तीळ सुद्धा छान उडतायत आणि धने आणि जिऱ्यांचा देखील कलर संपूर्ण बदललेला आहे। तर आता व्यवस्थित हे भाजून झालेलं आहे, ह्याच्यातून सुगंध देखील येतोय। हे सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात। अतिशय ही चटणी चवीला सुंदर होते, जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। तर आता धने जिरे आणि तीळ सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून झाले की त्याच कढईत 1 पळी तेल घालायचं आणि त्याच वाटीने इथे पाव वाटी कढीपत्ता घेतलेला आहे मी। तर हा कढीपत्ता या तेलामध्ये आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। असा कुरकुरीत होईपर्यंत हा कढीपत्ता आपल्याला छान मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे। मस्त बघू शकाल कढीपत्ता छान असा परतून झालेला आहे। त्याच प्लेटमध्ये कढीपत्ता सुद्धा आपण काढून घेऊयात। आता त्याच तेलामध्ये पाव चमचा इथे मेथीदाणे मी घालतीये। मेथीदाणे सुद्धा थोडेसे फ्राय करून घ्यायचे, खूपही भाजायचे नाही किंवा फ्राय करायचे नाही, नाहीतर कडवटपणा उतरतो। जस्ट 30 सेकंद फक्त परतून घ्यायचं आणि काढून घेऊयात। त्यानंतर इथे एक मोठा चिंचेचा तुकडा घेतलेला आहे। तर हा चिंचेचा तुकडा सुद्धा आपण या तेलामध्ये घालून घेऊयात आणि ह्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेऊयात। बिया मी ऑलरेडी काढून घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे जर चिंचेमध्ये बिया असतील तर बिया आवर्जून काढून घ्या आणि व्यवस्थित तेलामध्ये ही चिंचसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे। तर चिंचसुद्धा छान तळून झालेली आहे। तर त्याच प्लेटमध्ये चिंच देखील मी काढून घेतेय। तर बघू शकता इथे तुम्ही सर्व जिन्नस व्यवस्थित इथे मी भाजून घेतलेले आहेत आणि परतून घेतलेले आहेत। काय सुंदर दिसतायत बघू शकाल इथे तुम्ही। तर आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस जे आपण परतून घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत, तर हे संपूर्ण जिन्नस या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। अतिशय सुंदर सुगंध येतो सर्व भाजण्याचा, या परतण्याचा। मस्त
तर आता हे संपूर्ण जिन्नस त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. आता हे संपूर्ण जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत, बघू शकाल इथे तुम्ही. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. तुम्हाला कितपत तिखट आवडेल चटणी त्या हिशोबाने लाल तिखट घालून घ्यायचं. त्यानंतर यामध्येच आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि चवीनुसारच यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ असा थोडासा बारीक बारीक चिरूनच घ्यायचा आहे आणि मगच घालायचा. तर चवीनुसार गूळ घालून घेतलेला आहे. आता मिक्सरचं झाकण लावूयात आणि पल्स मोडवरती ही चटणी छान अशी मिक्सरला वाटून घेऊयात. एकदम खूपही फिरवायची नाही, नाहीतर मग खोबऱ्याला तेल सुटतं. पल्स मोडवरती ही चटणी व्यवस्थित वाटून घ्यायची आणि थोडीशी अशी ठोकरच ही चटणी आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायची आहे. तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित ही चटणी मिक्सरला मी दळून घेतलेली आहे आणि थोडीशी अशी ठोकरच ठेवलेली आहे, एकदम फाईन देखील केलेली नाही आहे. तर इथे आपली मस्त अशी पुड चटणी बनवून तयार झालेली आहे. तर ही सर्व करून घेऊयात. काय सुंदर दिसतीये, रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे. अतिशय चवीला सुंदर होते. जरूर अशा पद्धतीने करून बघा. आणि आता ही चटणी एका बोलमध्ये काढून घेतलेली आहे. आता ही चटणी तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता. तर इथे एक मी बरणी घेतली आहे, त्यामध्ये ही चटणी घालून घ्यायची. एअरटाईट कंटेनरमध्ये ही चटणी साधारण 2 ते 3 महिने छान व्यवस्थित टिकते रूम टेम्परेचरवरती. जरूर तुम्ही ही चटणी करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे. आणि साधा वरण भात असेल किंवा नुसता भात असेल, गरम गरम भात, त्याच्यावरती तूप आणि त्याच्यावरती ही मस्त अशी चटकदार पुड चटणी अतिशय सुंदर लागते चवीला. जरूर अशा पद्धतीने करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल.